हॅलो मंडळी, सुरुवात करूया एका नव्या प्लांट स्टोरीची आणि ते आहे आंब्याचं झाड कसं बनवायचं कोईपासून। कोई जी असते तिचा गर काढून घ्यायचा, ती थोडीशी सुकवून घ्यायची 1-2 दिवस आणि वरचा लेयर जो आहे तो हळूवारपणे काढून घ्यायचा आहे। जे कोणतं गार्डनिंग इक्विपमेंट तुमच्याकडे आहे ते वापरू शकता। आतली जी बी असते ती डॅमेज करायची नाही, तेव्हाच तुमचं रोप जे आहे ते उत्तम तयार होईल। तर हळूवारपणे ते काढून घेऊया। सीड जी आहे ती कवचातून त्या हळूवारपणे काढून घ्यायची आहे। तर साधारण अशा फॉर्ममध्ये आपल्याला ती लागते। थोडीशी याला स्प्राउटिंग येण्यास सुरुवात झालेली आहे। तर 2 मी कोईमधून त्या सीड्स काढल्या होत्या। चांगली सीड घ्यायची आहे, ती खराब आहे ती सीड जर्मिनेट होणार नाही, म्हणजे त्याचा रोप नाही बनवता येणार। चांगली सीड जी आहे ती घ्यायची, टिश्यू पेपरमध्ये ठेवायची आहे आणि टिश्यू पेपर गुंडाळून घ्यायचा पूर्ण त्या सीडला। तसेच एक प्लास्टिकचा कंटेनर घेतलेला आहे, छिद्रांचा आहे हा, हवा आतमध्ये जायला पाहिजे तसा घ्यायचा आणि स्प्रे बॉटलने थोडासा टिश्यू पेपर आहे तो ओला करून घ्यायचा आहे आणि पूर्ण तो कंटेनर बंद करायचा आणि जिथे त्याला कोवळं ऊन मिळेल अशा ठिकाणी तो ठेवायचा आहे। घराच्या आतमध्ये ठेवायचा नाही, कोवळं ऊन मिळायला पाहिजे, जेणेकरून त्या बीला स्प्राउटिंग येईल आणि आपलं रोप बनण्यास सुरुवात होईल। साधारण हे 20 दिवसांनी आपण त्याची अपडेट पाहूयात काय झालेली आहे। सुंदर असं त्या सीडला स्प्राउटिंग आलेलं असणार आहे, पाहू शकताय सुंदर असं स्प्राउटिंग आलेलं आहे त्या सीडला। आणि आपण हे बी जे आहे ते आता मातीच्या मिश्रणात पेरून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचं रोप जे आहे ते छान डेव्हलप होईल। तर योग्य प्रकारचं मातीचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे। यासाठी मी वापरली आहे बागकामाची माती आणि कंपोस्ट, थोडीशी वाळू वापरली आहे, पाणी झिरपण्यास मदत होते। कोणताही कंटेनर घ्या आणि आपण त्यात रोप ते बनवायला घेऊयात। बी जे आहे ते त्यात पेरून घ्यायचं आहे, स्प्राउटिंग आलेलं छान, आणि मस्त त्याचं रोप जे आहे ते बनतं। काही दिवसांनी ते जे स्प्राउटिंग आहे ते असे छान डेव्हलप होतात रोपाच्या स्वरूपामध्ये आणि आपल्याला इझिली त्याचं रोप मिळून जाईल। तर प्लांट जे आहे ते बनवून घ्यायचं। तुम्ही हे जमिनीमध्ये किंवा कुंडीमध्ये ग्रो करू शकता। फळं लवकर येण्यासाठी तुम्ही याला कलम करून घ्यायचे आहे।